ते आपण कुठून ना कुठून तर आणतोच आहे, पण त्याच्यातून कधी आपल्याला इन्कम बिसनेस जनरेट झालाय का? जसं आता मॅडम आपल्या घरात महिन्याचा किती खर्च आहे? साधारण 3 ते 4 हजार. 3 ते 4 हजार. हा काय झाला आपला हा महिन्याचा खर्च, म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे आपल्या घरात प्रोडक्ट येतात त्याच्यावर आपण हा खर्च करतो. आता हा खर्च आपण किती वर्षापासून करत आलो? बरेच वर्षापासून. जसं जन्म म्हणजे आपल्या पिढ्यानपिढी हे खर्च करतच आले आणि नंतर होणारच आहे. म्हणजे हा खर्च आपला कंटिन्यू चालू आहे. आता सकाळी उठले आपल्याला काय लागतं? सकाळी जसं पेस्ट, ब्रश, लहान मुलांना आपण ब्रश वापरतो, त्याच्यानंतर चहा पितो, कॉफी, त्याच्यानंतर हेअर ऑइल आहे आपला, त्याच्यानंतर शॅम्पू आहे. हे म्हणजे असे हा जो खर्च आहे हा आपला चालूच आहे. जसं आता लॉकडाऊन आहे, बऱ्याच लोकांचे म्हणजे नोकरी गेले, धंदे बंद झाले, म्हणजे कामं नाही पण तरी हा खर्च चालूच आहे आपला. आता समजा माझी नोकरी बंद आहे, गेली, तर हा 4,000चा मॅडमचा खर्च आहे. पण एक लेबर आहे रस्त्यावर जो काम करतो त्याचा कमीत कमी 1,000 रुपयाचा तरी खर्च असेल. म्हणजे करणंच आहे. इन्कम सोर्स बंद आहे पण तरी आपला डेली नीड्सचा खर्च करणंच आहे, काटकसर करून. तर हा खर्च करणं, आता जो हा पेस्ट आहे हा आपण कुठून आणतो? कंपनी जातो का त्याला? कुठून जातो? बाजूच्या शॉप मधून, XYZ. पण हा पेस्ट समजा कुठं बनतो हे आपल्याला माहिती आहे का? आपण तिथं तर नाही जात, बाजूच्या शॉप मध्ये जातो, XYZ मध्ये. समजा आता हा पेस्ट कोणासाठी बनलाय? ग्राहकासाठी, कस्टमर. घ्यायला कुठे जातो हा? पहिले दुकानात जातो. म्हणजे कोणाकडे जातो? रिटेलर शॉप. रिटेलर वाला कुठे जातो? होलसेलर, डीलर. आणि डीलर कुठे जातो? कंपनी. कंपनीमध्ये हा पेस्ट समजा कस्टमरला 100 रुपयाला बनलाय. कंपनीमध्ये याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी त्याला लागणारा समजा पेस्ट आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट प्लस किती असेल पण हा कस्टमर साठी कितीला? 100 रुपयाला बनला. तर कंपनी द्यायची किती? एक तर नाही बनला असेल, मास प्रोडक्शन काढते कंपनी आपल्याला एक नाही देत. तर कंपनीमध्ये याची कॉस्ट किती असेल अंदाजे? तरी 50-60. एकदम जवळ आहे तुम्ही. कंपनीने जो लागणारा रॉ मटेरियल त्याची कॉस्ट 20 रुपीज प्लस कंपनीने 100% प्रॉफिट काढलाय. 20 प्लस झाले तिथे 40% वर कंपनीने गेटवर आणून सोडलाय. म्हणजे तो काय करतो? डीलर कॅरी फॉरवर्ड करतो, त्याने त्याचे 10% प्रॉफिट काढले, होलसेलरने 10% प्रॉफिट काढले, आणि रिटेलरने तो काय चॅरिटी नाही करत, त्याने त्याचे 10% प्रॉफिट काढला. कंपनी टू दुकानपर्यंत यांनी काय केलं? फक्त कॅरी फॉरवर्ड केलं. ह्याच्यात त्यांनी क्वालिटी काही चेंज केलं का? कंपनीत बनलाय 40ला, तर आपल्या येते किती झाले? 100. पण आता हे किती झाले? 40, 50, 60, 70. बाकीचे पैसे गेले. सर्वात मोठा पैसा हा जातो टीव्ही ऍडव्हर्टाईज. कोण देतं? जशी हेमा मालिनी बोलते, मेरे सौंदर्य का खूबसूरत का लक्ष. ती लक्ष्मी आंघोळ करते का? नाही करत. का? ती खोटं होते, लक्ष वापरतही नाही. का? ती त्यांनी करोडो रुपये त्याचे घेतलेले आहे. काही सेकंदाची ऍड राहते त्याच्यात ते करोडो रुपये कमावतात. त्याच्यानंतर अमिताभ बच्चन नवरात्र थंडा ते 1 रुपयाचं पाऊच आहे. किती मिनिटं ऍड? 1 मिनिट पण नाही चालत, 15 सेकंड ऍड चालते. ते 1 रुपयाच्या पाऊचचे त्यांनी किती करोड रुपये घेतले? 10 करोड रुपये घेतले. हा जो मार्जिन आहे टीव्ही ऍडव्हर्टाईज हा सर्व मोठा पैसा आहे. 30%. 30-60%. 60% पैसे आपण कोणाला देतो? ह्या लोकांना. हा दुकानवाला काय करतो? शॉपवर शॉप घेतो. होलसेलर पण काय करतो? तो त्याच्यात कारवर कार घेतो. हा पण काय करतो? बंगल्यावर बंगले घेतो. आणि हे फार्म हाऊसवर फार्म हाऊस घेतो. हा जो 60% अमाऊंट आहे हा सर्वात मोठा अमाऊंट आहे. हा कोण देतो? कस्टमर. कस्टमर काय करतो? दिवस रात्र काम करतो, आणि तो पैसा कोण देतो? आपण यांना देतो. श्रीमंत कोण म्हणतात? ही कंपनीने त्यांचं प्रॉफिट काढून घेतलंय, पण आपण रात्र दिवस कष्ट करून म्हणून कस्टमरचं नाव काय दिलंय? कष्ट करा मला. आणि तेच होत चाललंय. तर हा पेस्ट घ्यायला आपण दुकानातच जातो, पण दुकानातून आपल्याला कधी 1 रुपयाचा फायदा नाही झाला. मग त्यासाठी
वेस्टीज कंपनीने काय केलं, ह्या लोकांना सर्वांना हलवलंय आणि हे 60% अमाऊंट आहे हे कस्टमरला दिले. दॅट इज कॉल्ड द डायरेक्ट सेलिंग. तर वेस्टीज कंपनी काय म्हणते, ही एस्टॅब्लिश 2 जून 2004 मध्ये एस्टॅब्लिश झाली. आता किती झाले, 20, म्हणजे जवळपास किती वर्ष झाले, 16 वर्ष. कंपनी 16 वर्षामध्ये पहिल्या वर्षाचा टर्नओव्हर कंपनीचा 100 करोड होता. आता कंपनीला 16 वर्ष झाले तर कंपनीचा टर्नओव्हर आहे 1850 करोड. कंपनी खाली गेली का वर आहे? म्हणजे आपण या फील्ड मध्ये नाही आता तरी कंपनीची ग्रोथ आहे. कंपनी ही आपली इंडियन कंपनी आहे, पहिले डायरेक्ट सेलिंग, मेड इन इंडिया आणि इंडियन प्रोडक्ट आहे. आणि ही कंपनी आपली जवळपास बाहेर देशातही गेली, जशी बांगलादेश, नेपाळ, दुबई, बहरीन या सगळ्या, आणि येणाऱ्या 2025 पर्यंत युरोपमध्ये पण कॅप्चर करायचं प्लॅनिंग आहे. तर वेस्टीज काय म्हणतात, आतापर्यंत तुम्ही या दुकानातून घेतला, इथून ना घेता वेस्टीज मधून घ्यायचं. तर लोकांच्या मनात प्रश्न आला, वेस्टीज मधूनच का घ्यायचं? जर तुम्हाला क्वालिटीचे प्रोडक्ट आणि काय फायदे भेटले तर घ्यायला, दुकान चेंज करायला काय हरकत आहे का? जर पहिला बेनिफिट आहे 30 डेज मनी बॅक गॅरंटी आणि वर्ल्ड क्लास प्रोडक्ट. वर्ल्ड क्लास काय म्हणजे हलाल सर्टिफाईड आहे, त्यात नो केमिकल, नो प्रिझर्वेटिव्ह काहीच नाही. त्या आणि बोन्स म्हणजे हाडं, जनावरांचे मांस, चरबी, रक्त याच्यात काही मिक्स नाही आहे, म्हणजे टोटल ऑर्गॅनिक आहे. आणि 30 डेज मनी बॅक गॅरंटी काय आहे, समजा ही पेस्ट आपण आणली या दुकानातून आणि समजा आपण 3 दिवस वापरली आणि आपल्याला नाही आवडली, ह्या दुकानाला परत घेत का नाही घेणार सर? आपण पैसे दिले तरी तो नाही घेत का? तर तिथं त्या पेस्टच्या मागे लिहिलेलं आहे, ह्याच्यात आपण 30% केमिकल यूज केले, आपण ते इंडिकेशन वाचत नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला परत रिटर्न घेतात. आणि त्यांनी डिक्लेअर केलेलं की ह्याच्यात किती % केमिकल आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथून हे पैसे हा बेनिफिट भेटत नाही. पण हीच जर पेस्ट आपण वेस्टीज इथून घेतली तर कंपनी आपल्याला काय म्हणते, तुम्ही पहिले 30 दिवस वापरा, 25 दिवस जरी वापरली आणि खाली करून तुम्हाला नाही आवडली, तुम्ही रिटर्न केल्या तरी 30 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे 70% पैसे रिटर्न भेटतात. जीएसटी 30% कट होईल आणि रिटर्न भेटाल. आतापर्यंत इथून नाही भेटत आहे, इथून भेटायला लागला तर चेंज करायला काय हरकत आहे. आणि वर्ल्ड क्लास म्हणजे जसं मी बोललो, नेपाळच्या आपल्या इंडियाच्याही बाहेर आहे, म्हणजे इंडियन प्रोडक्ट. पहिली कंपनी आपली वेस्टीज अशी आहे की इंडियन प्रोडक्ट बाहेर देशातही जाते, म्हणजे क्वालिटी असेल तरच बाहेर जाते. कारण की बाहेर सौदी गल्फ कंट्रीमध्ये बघितलं तर तिथं जनावरांची मांस किंवा रक्त, बोन्स तिथं अलाउड नाही आहे त्यांना, कारण त्यांना हलाल सर्टिफाईड लागतं सर्टिफिकेट. त्याच्यामुळे आपल्याकडे हलाल सर्टिफिकेट असल्यामुळे आपले प्रोडक्ट, इंडियन प्रोडक्ट बाहेर देशात कंट्री जातात. हा पहिला फायदा, म्हणजे जे इथून नव्हतं भेटत इथून भेटायला लागला. दुसरा फायदा, आतापर्यंत हे जे आपले प्रोडक्ट घरी येत होते यांनी आपल्याला MRP वर दिले होते का डिस्काउंट वर देत होता? MRP वर देत होता. पण वेस्टीज आपल्याला जसं आपण समजा एक डिस्काउंट कार्ड बनतं तर आपल्याला लाईफ टाइम 10 to 20% डिस्काउंट भेटायला सुरुवात होतं. लाईफ टाइम एकदा कार्ड आपल्या डिस्काउंट कार्ड बनला म्हणजे आयडी बनली तर लाईफ टाइम. जे आतापर्यंत आपण इथं काय देत होतो, मॅक्झिमम रिटेल प्राइस, जास्त प्राइस. पण आता आपल्याला ही कंपनी काय देते, वेस्टीज 10 to 20% डिस्काउंट. आपल्या MRP चे प्रोडक्ट 10 to 20% डिस्काउंट, जे 100चे असेल ते आपल्याला 70 किंवा 80 रुपयाला भेटतात. जे इथून कधी आपल्याला भेटलं नाही, इथून भेटायला ते गेलं काय आता. तिसरा फायदा, आपण पहिल्यांदा समजा हे प्रोडक्ट घेतले, वापरले, आवडले तर परत घेणार, जर नाही आवडले तर आपण काय करणार, 30 दिवस कंपनीने दिले, आपण रिटर्न करून पैसे घेऊ शकतो, परत आपण घेणार का? जर आवडलेच नाही तर परत घेणार का? आपण नाही घेणार, कारण की इथून नाही आवडलं आपण दुसऱ्या दुकानात जातो. वेस्टीज काय म्हणतात, आपले परचेसवर, रिपर्चेसवर ते आपण पुन्हा खरेदी करणार सेम प्रोडक्ट. हे आपल्या महिन्याचे का वर्षाचे, महिन्याचे. 1 महिने वापरले, आपल्याला आवडले, परत आपण घेतले तर आपल्या रिपर्चेसवर आपल्याला 10% प्रोडक्ट फ्री, 2 ते 17 तारखेच्या आत प्रत्येक महिन्यात. जसं आपल्याला हे दर महिन्यात आपण घेतोय, आतापर्यंत यांनी कधी आपल्या पोराला बिस्किट, चॉकलेट कधी फ्री दिले का? आपण काही घेतलं का? इथं आपलेच खरेदी, म्हणजे कंपनीची स्कीम चालते आपल्याला, म्हणजे दर महिन्याला ऑफर राहते. जशी आपल्याला याच्यात पेस्ट भेटेल,
किंवा चहा पत्तीच भेटतात. समजा या महिन्यात आपल्याला चहा पत्ती भेटली एक्स्ट्रा, तर पुढच्या महिन्यात आपण यादी ऍड करू का? म्हणजे आपले पैसे काय झाले ते सेव्हिंग झाले. म्हणजे हे आपल्याला 10%चे, जसे 1000चे प्रोडक्ट घेतले तर 100चे प्रोडक्ट फ्री. इथं लिमिट नाहीये, तुम्ही 500चे घेऊ शकता. 3000चे घेतले तर 300 रुपयाचे भेटतात. जे आतापर्यंत इथून आपल्याला कधी भेटले, जर इथून भेटायला लागले तर चेंज करायला काय हरकत आहे सर? चौथा फायदा कॅशबॅक. तर हे कॅशबॅक काय आहे? एटीएम पेटीएमचा कॅशबॅक नाहीये. हे 5 to 11%. जसं आपला आयडी बनतं, आपल्या एक लेवलला राहतो 5, 8, 10, 11. 11% ही आज मोठी लेवल आहे. तर जसं हा जो खर्च आहे हा महिन्याचा होता का वर्षाचा होता? महिन्याचा होता. आता हे समजा सामान्य माणसाचं जरी आपण धरला 1000 रुपयाचा, तर आपण हे किती वर्ष करत आलं? जसं जन्म झालं तसं करत आलं. तर मी जास्त नाही, फक्त 1 वर्षाचा हिशोब करतो. तर हे 1000 रुपये आपण किती महिने घेतोय? 12 महिने. तर किती झाले? 12,000. कधी या दुकानवाल्याने आपल्याला फोन करून सांगितलं का, थँक्यू मॅडम की तुम्ही माझे लॉयल कस्टमर आहे, की तुमच्यामुळे माझा एवढा धंदा आलाय आणि माझ्याकडून तुम्हाला हे कॅशबॅक म्हणजे 5-3,000 कधी त्याने रिटर्न दिलाय का? दिवाळी ईदला काय असे बक्षीस दिलंय का? वेस्टिज कंपनी काय म्हणते, जो खर्च आपण इथून करतोय तोच खर्च जर आपण इथून केला 12,000चा वर्ष, मी फक्त एक्झाम्पल देतोय 1 वर्षाचा, तर कंपनी आपला एक रेकॉर्ड मेंटेन करते आणि आपल्या अकाउंट मध्ये हे 12,000तून 4 ते 5,000 रुपये रिटर्न येईल, डिपॉझिट होईल. तर जर 12,000तून आपल्याला 4 किंवा 5,000 यायला लागले तर चांगलं वाटेल का वाईट वाटेल? जे आतापर्यंत दुकानवाल्याने कधी आपल्याला दिले का? हे सर सर्व जर फायदे बघितले ना, हे 10, 20 आणि हे 5, 25%, हे 20, 10 आणि हे 11, म्हणजे जवळपास 41%. हे आपल्या जी 1000ची जी खरेदी होती ही आपल्याला जवळजवळ 400 ते 500 पर्यंत जाते. 25 ते 40, 41%. आणि ते क्वालिटी प्रोडक्ट जे आतापर्यंत आपण काय वापरतो त्याचाही डेमो मी तुम्हाला दाखवलं. आणि म्हणजे 1000 जिथं आपला खर्च होतो 400-500 आलं तर जर आपल्याला आनंद वाटत का दुःख वाटत? चांगलंच वाटत. जे आतापर्यंत इथून भेटलं का कधी आपल्याला? तर 5वा जो फायदा आहे कन्स्टन्सी ऑफर. आता जसे मॅडम काय म्हटलं, हे आपला दर महिन्याचा खर्च म्हणजे लिमिट आहे प्रत्येका कोणाचं. आता जसं त्यांचा 4,000 आहे, मी मिनिमम किती 1000चं घेतलं, सामान्य रस्त्यावर घालून मारतो. तर मॅडम तुम्ही हे 4,000 दर महिन्याला घेतात, तर कंपनी काय म्हणते 3,000 प्लसचे प्रोडक्ट, किती 3,000 प्लसचे प्रोडक्ट जर तुम्ही दर महिने 4 महिने कंटिन्यू घेतात, किती 4 महिने 2 ते 12 तारखेच्या आत, तर 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 2,500चे प्रोडक्ट फ्री. किती 4 महिने 2 ते 12, 2 ते 12, 2 ते 12 आणि 5व्या महिने तुम्हाला 2,500चे प्रोडक्ट फ्री. याची डेट आहे 2 ते 12 तारखेच्या आत. याचा जर आपण ऍव्हरेज पकडलं जवळजवळ 70% आपल्या इथं फायदा होतो. म्हणजे जवळजवळ हे जर ऍव्हरेज केलं तर 25 ते 58% आपल्याला हा नेट प्रॉफिट आहे. जे आपले खर्च होतं आणि हे जे 2,500चे जे प्रोडक्ट आहे हे आपली चॉईस आहे. कंपनी एक वॉचर येते, आपण वर्षभरात किंवा 6 महिन्यामध्ये कधीही घेऊ शकतो. असं काही बंद नाही की पुढच्या महिन्यातच घ्यायला पाहिजे. आपल्याला नाही पाहिजे 2 महिन्यांनी 3 महिने, त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत राहते. त्याच्यामुळे हे आपल्याला काही असं घाबरून जायची गोष्ट नाही की नाही 5व्या महिन्यातच घेतलंय. तुम्ही ही स्कीम कंटिन्यू पण करू शकता. म्हणजे 3,000 प्लसचे प्रोडक्ट म्हणजे जवळपास हे जे आपला खर्च होता म्हणजे हा आणखी कमी होता. जे 400-500 बोललोय तर हे आपल्याला 300-400 पर्यंत जातो. तर घ्यायला काय हरकत आहे का मॅडम? फक्त आपल्याला एक काय करायचं, हे जे फायदे घेण्यासाठी आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि डेट ऑफ बर्थ, नॉमिनी नेम हे वस्तू दिले आणि आपल्याला एक फ्री मध्ये रजिस्ट्रेशन होतं. जर आपला एक आयडी जनरेट होतो त्याच्यानंतर आपण ही शॉपिंग इथून करायला सुरुवात करतो. हे राहतं आता आपल्या स्वतःची सेविंग. म्हणजे जे आपण डेली नीड्सचा खर्च करतो दर महिन्याला, जो आतापर्यंत खर्च करायचा, ही आपली सेव्हिंग आहे. आता ही जे सेव्हिंग
आपल्याला हे जे महिन्याचा जो खर्च होता 1000 रुपये, हा जर फ्री करायचा असेल तर कसं वाटेल सर? म्हणजे जे प्रोडक्ट आपण खर्च करतो ते जर आपले फ्री झाले लाईफ टाईम तर चांगलंच वाटेल. त्यासाठी काय करायला लागेल सर? आता तुमच्या मोबाईल मध्ये किती लिस्ट आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये किती लिस्ट आहे, किती जणांचे? बरेच तरी बरेच तरी 500 मला 500 नाही पाहिजे, फक्त 10 लोक पाहिजे जे तुमचे ओळखीचे. जसे सरांनी काय सांगितलं, नियर अँड डिअर, म्हणजे अननोन पर्सन आहे, म्हणजे ते तुमचं ऐकणार, जे रोज पेस्ट करत असतील, चहा पितात, कॉफी पितात, असे लोक आहेत सर्वच आहे. म्हणजे जे कोणी आहे, जन्माला बाळ आला त्याचाही खर्च आहे, माणूस मेला त्याचाही खर्च, म्हणजे हा खर्च सर्वांचाच आहे. असे मला फक्त तुमचे 10 लोक पाहिजे जे पेस्ट करतात, आंघोळ करतात, त्यांना पण हेच सांगायचे. जर तुमचा फायदा झाला त्यांना तेच फायदे द्यायचे, सांगायचे, आणि त्यांची दुकान बदली करायची, त्यांची दुकान बदली करायची, त्यांना तेच फायदे द्यायचे. आणि त्यांचे पण महिन्याचा जो खर्च आहे 1000 रुपये मिनिमम, त्यांचाही 1000 रुपयाचा खर्च म्हणजे इथून करा, दुकान चेंज करून वेस्टेज मधून करा. तर त्यांनी त्यांच्या घरासाठी 1000चा खर्च केला तर त्यांचा टर्नओव्हर, कंपनीचा टर्नओव्हर झाला 10,000 आणि तुमचे 1000 रुपये, म्हणजे असे 11,000चा कंपनीचा टर्नओव्हर कोणामुळे झाला सर? तुमच्यामुळे. तर कंपनी काय करते, तर तुमच्या अकाउंटला 10 ते 11 तारखेच्या आत 1000 रुपयाची तुमचे, मी जे बोललो ना, जसं तुम्ही लेवल वाढणार तसे तुमचे हे अकाउंट मध्ये पैसे नाही. जसं कंपनी 10,000चा टर्न झाला तर 5च्या हिशोबाने तुम्हाला 1000 रुपये तुमच्या अकाउंटला 10 ते 11 तारखेच्या आत येणार. हे तुमचे इथले प्रोडक्ट फ्री झाले सर. तर हे 10 लोक काय म्हणणार सर, की तुमचे प्रोडक्ट कसे फ्री झाले आम्हालाही सांगा. बघा, फ्रीचे कडचे कोणालाही वस्तू घ्यायला पहिले धावतात, तर त्यांनाही तेच सांगायचे. हे काय म्हणणार, फ्री कसे झाले, तर त्यांचे प्रोडक्ट फ्री कसे करायचे त्यांनाही तेच सांगायचं. दुसऱ्या महिन्यात या 10 लोकांना पण ते सांगायचे की तुमचे ओळखीचे 10 लोक, तुमचे जवळपासचे, जे रोज पेस्ट करतात, चहा पितात, शॅम्पू, हेअर ऑइल लावतात, ते त्यांनाही ते सांगतात. तर त्यांची टीम होईल सर आपली 100 लोकांची. या 100 लोकांना तेच सांगत आहे की तुम्ही तुमची दुकान बदली करा, वेस्टेज मधून घ्या, जे तुम्हाला फायदे झाले त्यांना तोच फायदा होईल. या 100 लोकांनी पण आपल्या घरच्यासाठी 1000 रुपयाची खरेदी केली. कंपनीचा टर्नओव्हर होता 1,00,000 रुपये. ही 8 टर्नओव्हरवर बिझनेस आहे. जसं तुमच्या खाली मेंबर वाढत, बिझनेस टर्नओव्हर होईल, तसं तुम्हाला कॅशबॅक घेत राहा. तर कोणामुळे झाला सर? हे दीपाली मॅडममुळे झाला. तर कंपनी काय करणार, दीपाली मॅडमच्या अकाउंट मध्ये 10 ते 11 तारखेच्या आत 10,000 रुपये पर मंथ. तर दुकान कोणाची बदली करून जर आपल्याला घरून बसल्या तर एवढं इन्कम यायला लागला तर काही वाईट वाटेल का? चांगलं वाटेल, चांगलंच वाटेल. आता हे 100 लोक बोला, अरे मॅडम तुम्ही असं काय केलं की तुम्हाला पहिले प्रोडक्ट फ्री झाले, त्याच्यानंतर 10,000ची पण इन्कम आली. मला पण सांगा, आता जसं पॅन्डेमिक कोविड चालू आहे आणि येणाऱ्या अजून 3-4 वर्ष ही स्थिती राहणार आहे मार्केटमध्ये. म्हणजे नोकऱ्या जाती, धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आले आणि पाहिजे तेवढी मार्जिन नाही. हे 100 लोक काय म्हणतील, अरे घरी बसलं तुम्ही 10,000 मॅडम कसे कमवले मलाही सांगा. तर त्यांना पण तेच सांगायचे. या 100 लोकांना त्यांच्या ओळखीचे 10 लोक, तेही रोज म्हणजे जे पेस्ट करतात, हेअर ऑइल लावतात, कुकिंग ऑइल वापरतात, आणि त्यांना पण जे तुम्हाला फायदा झाला त्यांना हाच 5 फायदे सांगायचे. आणि त्यांची टीम म्हणजे मॅडमची टीम झाली 1000 लोकांची. या 1000 लोकांनी पण आपल्या घरच्यासाठी 1000ची खरेदी केली. कंपनीचा टर्नओव्हर झाला 10 लाख. कोणामुळे झाला? मॅडम. तर कंपनी मॅडमच्या अकाउंटला 10 ते 11 तारखेच्या 1,00,000 रुपये पर मंथ. मॅडम 1,00,000 रुपये जर यायला लागले आपले काही राहणीमान लाईफस्टाईल बद्दल सर, जे आता करतोय, आता समजा तुम्ही वेस्टेज नाही करत आहात, वेस्टेज सोडून द्या, आता आपण जे प्रेझेंट करतोय, आपल्याला वाटतं की येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपली सॅलरी किंवा इन्कम 1,00,000 असं होईल.
वाटत असेल तर सांगा, मी पण तिथं. हा? जर आपल्याला दुकान चेंज करायला काय हरकत आहे का? त्यासाठी काय नाही, फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन काय, आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी देऊन रजिस्टर, फक्त दुकान चेंज करायचे आणि लोकांची दुकान बदली करायची. आता सर तुम्हाला वाटत असेल कंपनी 1 लाख रुपये कसे काय वाटते? प्रश्न आला तसं टर्नओव्हरवर पण देतोय. हे जे 60% अमाऊंट आहे ना सर, जे आपण कोणाला देतोय, सेलिब्रिटीज, जे दुकानवाल्याला, हा पैसा आपल्याला भेटणार. आतापर्यंत आपण ह्या लोकांना श्रीमंत बनवतोय. वेस्टिज कंपनी आपण इथं स्वतः जी ऍड ही अमिताभ बच्चन, हेमा मालिनी करायची, ती ऍड आपल्याला करायची. ती ऍड केली का ही 60% अमाऊंट जी आहे ना, ती आपल्याला भेटेल. आणि ही अमाऊंट छोटी नाही आहे, फार मोठी. त्याच्याने लोकांना करोडपती झाले. तर करायला का दुकान चेंज करायला काय हरकत आहे? पण काही डाऊट कोणाला काय विचारायचं असेल विचार. म्हणजे फक्त आपण जे जवळचे लोक असतात हा, नियर अँड डिअर आपल्या अकाउंट पण फ्री मध्ये क्रिएट करायचं, फ्री मध्ये रजिस्ट्रेशन, त्यावरून फक्त मग शॉपिंग करायला. आणि ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता. असं नाही की शॉपवरच जायचं. हा. आपल्याला ऑल ओव्हर इंडिया, इंडियाच्या बाहेर ऑनलाईन शॉपिंग. हा. जसे ऍप आपल्या मोबाईल मध्ये ओपन होईल, ही अशी ऍप आहे, ऍप आहे. हे माझं नाव आहे, माझा ऍड्रेस आला, आयडी आले इथं. असं रजिस्ट्रेशन आपलं पण होईल. मॅडमचं तर असेलच. इथं ही आपली ऍड आहे, ऑनलाईन शॉपिंग. जसं साबण, पेस्ट ऑनलाईन मागू शकतो. जसं झोमॅटो, स्विगीचं आपण घरी बसले ऑर्डर करतो, सेम प्रोसेस. जर दुकानात नसेल जायचं, 2-3 तासामध्ये येणाऱ्या काही महिन्यात किंवा दिवसांमध्ये आपल्याला 2 तासामध्ये घरी प्रोडक्ट घेऊन येईल. दुकानात म्हणजे येणारा काळ बघा. आता जसं जसं पहिले छोटे दुकानं होते, ते बंद होऊन थोडे ह्याच्यामध्ये झाले, म्हणजे सेल्फ सर्व्हिस मध्ये झाले. त्याच्यानंतर मॉल मध्ये झाले. आता लोक मॉल मध्ये पण जायला पसंत नाही करत, का तर सर्व त्यांना ऑनलाईन पाहिजे, कारण वेळ नाही. जर आपण आतापासून जर याच्यात लागून राहिलो, तर जे आपण 60% पैसे दुसऱ्यांना श्रीमंत बनवतात, तर या कन्सेप्ट मधून आपण हे 60% कमवू शकतो. आता चॉईस तुमची आहे, दाखवायचं काम मी केलंय, बाकी डिसिजन तुमचं आहे, करायचं की नाही करायचं. जर दुकान बदली करून आपल्याला एवढे जर फायदे भेटत असं, तर करायला काय हरकत. Great presentation. Don't sir. Very very. काय वाटलं सर तुम्हाला? व्यवस्थित आयडिया बघा इम्पॉर्टंट आहे. हो, म्हणजे आपणच सेलिब्रिटी. येस बिलकुल सर, डेफिनेटली.